गाईस, तर परवा एक ट्रिप झाली होती, तर आता दुसरी ट्रिप आहे. गेस करा कुठे जाणार आहे. ब्लॉग असेच कंटिन्यू बघत राहा. वळका पाहून कुठे जाणार आहे. आता वाजले 6:15. तर अशी आमची पंगत बसली आहे खेळण्यासाठी. आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत. आमच्या बॅगा बघा, किती जरी कमी करायचा प्रयत्न केला तरी पण एक ना एक बॅग वाढतच आहे. कमी काय व्हायचं नाव नाही. ही बघा आमची नुसती मॅचच बघत असतात. केव्हा बघाल तेव्हा टी व्ही लावली की यांचा चालू असतं. मॅच काय चालत नाही बघा इकडं. अरू किती लवकर उठलास रे? गाई दर्शनात तुम्ही काय करणार आहेस? दक्षिण भारतातील एक जागृत देवस्थान म्हणून बेळगाव जिल्ह्यातील सौंदतीला ओळखले जाते. नमस्कार, मी दिव्यानी. तर आज आम्ही जाणार आहोत सौंदतीला. सौंदती हे यल्लम्मा देवीचे मूळ ठिकाण आहे. रेणुका देवी आणि यल्लम्मा देवी ह्या एकच देवी आहेत बरं का. बघा, आता आम्ही करत आहोत गाडीची छान अशी पूजा. गाडीची पूजा केल्याशिवाय आपला तर प्रवास छान असा होतच नाही. तर आहोंनी लगेचच गाडीच्या चाकांखाली लिंबू ठेवून घेतले आणि भाऊजींनी आणि आहोंनी गाडीला हारही घालून घेतला. तुम्ही बघू शकता. हिंदू धर्माप्रमाणे गाडीची पूजा केल्याशिवाय कोणतेही काम शुभ मानले जात नाही. त्यामुळे सर्वांनी पहिला गाडीची छान अशी पूजा करून घेतली. गाडीचा आशीर्वादही घेतला. सौंदतीला जाताना कितीही कमी केला तरी आमच्या बॅगा एवढा खूप झाला होता. तुम्ही बघू शकता इथे ताई आई बॅगांची पूजा करत आहेत. आपण तिथे जाऊन लिंबही नेसणार असतो, त्यामुळे त्या बॅगांची पूजा करणे खूप गरजेचे असते. सगळ्यांनी मस्त अशी बॅगेची पूजा करून नारळ फोडून भंडारा लावून आशीर्वाद घेतला. आता चला आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. गाडी तर बाहेर आलेली होती. आता फक्त आम्हाला घालायच्या होत्या बॅगा उचलून गाडीत. ताईंची बघा बॅगा कुठे बसतात, व्यवस्थित बसतात की नाही हे सगळं चालू होतं. तर आम्हालाही बॅगा सेट करायच्या होत्या. 2 दिवसाचा प्रवास असल्यामुळे म्हटलं गाड्या आतच लावून जाऊ. बाहेर लावलं तर धुराही बसेल खूप. मग आमची म्हणत्या ह्याची सॅलरी उतरणार काय? हा ते बॅटरी सांगायचा कलर लागणार का? चपलं घाला. चला 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 चला. हे बघा इथे काय करायला पायात नको पप्पा कोण बसणार? तुम्ही दोघं बसता, किती दोघं पुढे आपण गाडीत बसायच्या अगोदरच आमच्या स्वर्णने एक काम करून घेतलं होतं. ते काम काय करून घेतलं होतं ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. हे बघा पेट्रोल पंपावर असं गाडी थांबवलेलं आहे आम्ही. हे बघा आमच्या स्वर्णाला काय लागलेलं आहे. काय लावले वाटतं त्याला मास्क दिसायला लागले. लागलंय आमच्या स्वर्णाला. जाताना काहीतरी काम करतोय बोंबले. जाताना काहीतरी असतेच. सुजलेला आहे ओढ स्वर्णात आमच्या. मग अंबू आमचे भाऊजी मम्मी आई ते सगळेजण बघायला. आणि त्याची मम्मी कशी बघायला बघा. त्याची मम्मी कशी मागे बसल्या की बघा हसली तिथनं. म्हणजे झोप गेलेली आहे तिच्या मम्मीच्या आता. आणि हे आमचे ड्रायव्हर दादा बघा. हे आमचे ड्रायव्हर दादा आणि आमचे पप्पा हे दोघं जण तिथं कसं उभारल्यात बघा आता. तर फायनली आम्ही पोहोचलो जुगळबावी येथे. सौंदतीला जाण्यापूर्वी येथे लिंब नेसावा लागतो बरं का. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडीशी काय होईना माहिती सांगेन. गर्दीवर काय म्हणणं आहे आता विचारलं पाहिजे मम्मीला आणि दिव्यानीला. भरपूर गर्दी आहे. त्यात अशा ठिकाणी शॉवर बंद आहे. मे महिना आहे त्यामुळे फुल आउट ऑफ गर्दी आहे. आणि आज मंगळवार. बघू कसं काय होतंय. हाय गाईज, तर आता आम्ही पोहोचलोय. बघू शकता इथं आमचं चाललंय बॅगा काढायचं काम. आता लिंबाचे कपडे घेतले. ही गर्दी तुम्ही बघू शकता. बघा एवढी गर्दी आहे. आम्ही आलोय सौंदती येथे. एवढी सगळी गर्दी आहे. आता आम्हाला हे लिंब नेसायचं आहे. तर आम्ही प्रत्येक वर्षी येतो. आम्ही सौंदती यल्लम्माला प्रत्येक वर्षी येतो.
महाराष्ट्रातील खूप लोक या देवीची उपासना करतात. असे म्हणतात ही देवी भक्तांच्या हाकेला धावणारी जागृत देवस्थान असणारी देवी आहे. येथील पाण्यामध्ये अंघोळ करून भक्त पापमुक्त होतात. सौंदतीला जाताना पहिला जोगळी बाबा म्हणजे तुम्ही बघू शकता हे ठिकाण. येथे सत्यभामा देवीचे मंदिर आहे. येथे अनेक भक्त लिंबणे असतात. रेणुका देवी म्हणजेच यल्लमा देवी आणि यल्लमा देवी म्हणजेच रेणुका देवी असा खूप जणांनी मला प्रश्न केला. जे लोक येथे पहिल्यांदाच येतात त्या सर्वांनाच लिंब नेसावा लागतो. भलेही तुम्ही ती गाडी आणा किंवा एखादा प्राणी, त्यालाही लिंब नेसवावा लागतो बरं का. खूप जणांची सौंदती यल्लम्मा ही कुळदेवी आहे, तर आम्हीही येथे प्रत्येक वर्षी येतो. यावर्षीही आलो आहे, तर त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांनीही लिंब नेसला. तर तुम्ही बघू शकता. तर तुमची कुलदेवी कोणती आहे ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही सौंदतीला जाता की नाही ते पण सांगा. पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला तुम्ही. झाल्यावरती आपल्या कमरेला बांधलेला लिंबाचा पाला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काढतात आणि येथे परड्या भरून अगरबत्ती कापूर लावून आरती करून घेतली जाते. तुम्ही बघू शकता. येथे आला की तुम्हाला जोगुळबावीवरती परड्या भराव्याच लागतील. प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्हीही भरतो. हा नैवेद्य आम्ही घरातूनच करून आणलेला असतो. तर येथे बघा सगळेजण नारळ फोडत आहेत. इथे प्रत्येकाच्या नावाचा एक एक नारळ फोडावा लागतो. तर बब्या बघा, बब्याला नारळ फोडताही येईना आणि म्हणतोय मी फोडतो म्हणून. सगळ्यांनी नारळ फोडले. तर आता आम्ही जाणार आहोत सौंदती यल्लमाच्या मंदिराकडे वरती. काय जायचं काय जायचं काय चला काय जाऊया काय व्यवस्थित झालं ना दर्शन. महत्वाची ती आहे, महत्वाची ती आहे पहिला. आता आम्ही चाललो आहे सौंदती यल्लमाचे दर्शन घ्यायला. तर पुढचा पार्ट बघायला अजिबात विसरू नका. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.